पाहिजे याचं सुद्धा नॉलेज त्याला या बाल आनंद मेळामधून मिळणार आहे. कारण जीवनामध्ये जगत असताना तुकडोजी महाराज असं म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला. बऱ्याच लोकांना पदार्थ तयार करता येतात पण विकता येत नाही, काहींना विकता येतात तर तयार करता येत नाही. मात्र तुम्ही तुमच्या घरून जे पदार्थ बनवून आणलेत या ठिकाणी विक्री केली आणि खऱ्या अर्थाने या शाळेला गेल्या 15 वर्षापासून जे गुरुजन मिळतात ते खरोखर मला इथं आल्यानंतर खूप स्वाभिमान वाटायला लागला. आता म्हणजे अशी चिंता वाटायची सर एका वेळेस आम्हाला की बा बोराडे सर गेले, सत्रे सर गेले, आता आमच्या शाळेचं कसं होईल. कारण आम्ही पाहिलेले दिवस खूप वाईट होते. आणि सर या ठिकाणी आल्यानंतर जे पुन्हा नवचैतन्य या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं त्याबद्दल सरांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. सगळ्या शिक्षकांचं, पालवे सर आहेत आणि आमचे चौधरी सर आहेत, पाटील सर आहेत, मॅडम आहेत, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज तुम्ही घरून जे पदार्थ म्हणून आणले ना ते खूप महत्त्वाचे आहेत. नाहीतर ग्रामगीतेत असं म्हणतात महाराज, मुलगी बहु शिकली शाळे माझारी, परी स्वयंपाक करता न ये घरी, काय करावी विद्या चातुरी कामावी न लंगडी ती. अशिक्षित स्वयंपाक करूनही खाय आणि सुशिक्षित चने फाकीत जाय. दोरास बांधता न ये वंदाई, काय शिक्षण कामाचे. नवीन नवीन एवढी शिकलेली पोरगी, तिचं लग्न झालं, तिच्या सासूनं सांगलं तिले म्हणे बाई भात बनव. तिनं भात बनवला आणि बसा म्हणे जेवाले. सासूनं जसं त्या पातेल्याचं झाकण काढलं आणि नंतर पाहिलं भात, तिनं पाहिला तर भाताची अशी स्थिती झाली होती, त्या भाताच्या गंजाच्या खाली होतं जळगाव, मधात होतं भडगाव, वर होती फक्त तांदूळवाडी. अशी स्थिती होते. म्हणून तुम्ही हे जी कला या ठिकाणी सादर केली, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, सरांचं सुद्धा स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय. की त्यांनी प्रत्येक स्टॉलजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी अशी सर्वांना विनंती. काय तुझे तेवढ्याची प्लेट आहे. कितीला आहे? किती आहे? तुझं काय बेटा? लस्सी. केवढ्याचा ग्लास आहे? 5 रुपयाचा ग्लास आहे. तुझं काय बेटा? इडली. तुझं काय बेटा? मसाला माप नहीं
कशी द्यायची? किती रुपयाचे? 2 रुपयाचे 2 बोरं. अरे वा देव. फारशी ना गुलाबजामुन आहे का? कितीचे मध्ये 502 आहे का? काय रे बेटा तुझे? आलू पराठे. केवढ्याची? 1 रुपया. अरे 2 लिटर. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहापूर्ण वातावरणामध्ये आनंद मेळाव्याचं उद्घाटन, प्रतिमापूजन आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मुलांचा आनंद वाढवण्यासाठी उपस्थित दिली आणि त्यांनी बनवून जास्तीत जास्त खरेदी करून आमच्या मुलांचा आनंद द्विगुणित करायचा आहे असा आमची विनंती आहे. कितीला आहे पराठे? कुठला आहे? गाल आहे की का? कशा देतोय रे? कशा देतोय रे? पैसे घे. कितला आणले? दर मग आता काही नाही गेलं बरी. पाचशे का भेळ? मग भेट संपत आली. संपली भेट. पाहू शकता मित्रांनो, भेट संपलेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, लहान मुलांचा बाजार भरलेला आहे. जीप शाळा सारगाव येथे आनंद मेळावा लागलेला आहे. हे पाहू शकता कचरा आणलेला विकण्यासाठी. पाचशे दोन काय? 502 काय? गल्लास का? पाहून भेटले का पैसे? खेळा येथील आदर्श मुख्याध्यापक आदरणीय रेणुके सर तसंच त्यांच्या शाळेतील काही विद्यार्थी आपल्या आनंद मेळाव्याला भेट देण्यासाठी
गिऱ्हाईक आणलं का तू ना गिऱ्हाईक आणलं गेलं तू माप दाखव कोणतं माप येतं हे 5 रुपयाला आहे मित्रांनो लवकरात लवकर येऊन खरेदी मोमोज कितला आहे 10चे 3 बोरं कुठे आले खालच्या स्टॉलवरती आले का कसे कितला घेतले बोरं 5चे किती कशी दिली ती भेड 10ची 1 कितला आहे लाडू कशाचा आहे कसे लाडू इथे शेंगदाण्याचे लाडू हे पाहू शकता पोळे पण आलेले आहे लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी यावे तुम्ही काय आणलंय किती दिलेले हिशोब दाखव हे म्हणता किती काढले आज आजची कमाई किती झाली हे पाहू शकता मित्रांनो हे माझ्या हातामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत हे पाहू शकता आनंद मेळा भरलेला आहे घरी बनवली का लस्सी डिस्काउंट ना सरायसाठी काहीतरी शेगावची का कचोरी सांगायची शेगावची कचोरी सारगाव कचोरी शेगावची कचोरी नाही आम्हाला शेगावची पाहिजे